महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र आता हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळतोय। मी आज धाराशिव तालुक्यातील तेर या गावामध्ये आहे। जर तेर गावचं नातं आपण अजितदादाचं पाहिलं तर तेर ही अजितदादांची सासरवाडी आहे आणि या ठिकाणी देखील आता पूर्ण गाव जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। गावातील पूर्ण दुकानं असतील, शाळा असेल, महाविद्यालय असतील, पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत। गावामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। हे सर्व ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करणारे जे आहेत ते बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। खरं तर याच ठिकाणी ज्या वेळेस मुख्यमंत्री पदाची घोषणा व्हायची किंवा मुख्यमंत्री पदाच्या नावामध्ये अजितदादांचं नाव यायचं, त्या ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा देखील उल्लेख करणारे बॅनर लागायचे। मात्र आज त्याच ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। हे सर्व ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। अजितदादाची अचानक एक्झिट झालेली आहे, काय भावना आहेत नेमकी? आज रोजी आपल्यातला धान्या वाघ नाहीसा झालेला आहे, तरी त्यांच्या दुःखाची खबर वाऱ्यासारखी सगळ्या तेर आणि पंचकृषीमधील भागामध्ये पसरली। प्रत्येकांना सांगायची काय गरज पण पडली नाही। सगळ्यांनी स्वेच्छेने आपापली दुकानं, आपापला व्यवसाय बंद करून त्यांच्या दुकानामध्ये सगळी जनता सहभागी झालेली आहेत। राजकारणामधला दादा माणूस असं परत होणे नाही। तर पवार कुटुंबातील दुःखामध्ये सर्व तेर परिसरामधील जनता त्यांच्या पाठीशी आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। राजकारणाच्या पलीकडचे दादा म्हणजे या गावचे दादा जावई होते, काय भावना आहेत नेमकं? कारण हे एक्झिट जे आहे ती दादाने अचानक घेतलेली एक्झिट संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतो। अतिशय वेदनादायक व दुःखदायक ही घटना आहे। एखाद्या घरचा कर्ता जर अचानकपणे निघून जातो तसं त्या घरावर दुःखाचं डोंगर पसरतंय। त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात हे दुःखाचं सावट आहे आणि दुःख आहे। दादाची पोकळी कधी भरून येणार नाही। दादा एक जिंदादिल व्यक्तिमत्व होतं, महाराष्ट्राचा वाघ होता, राजकारणातला जिवंत माणूस होता। असा माणूस पुन्हा घडलं नाही आणि आमचं सुदैव की या गावचे ते जावई होते। हे आमच्यासाठी गर्वाची नक्की बाब होती। पण दादा आज आमच्यातून निघून गेले, शब्दात दुःख व्यक्त करण्यासारखं आमच्याकडे काय राहिलेलं नाही। पूर्ण गाव, परिसर, तेर सगळे लोक आज सुन्न आहेत। हे बातमीवर विश्वासच बसत नाही। नक्की या ठिकाणी जे बॅनर लागायचे त्या ठिकाणी यापूर्वी स्वागताचे बॅनर लागायचे, अजितदादांच्या स्वागताचे लागायचे, आता श्रद्धांजलीचे बॅनर आहेत। कसं आहे सगळं परिस्थिती? हे आमचं मनच तयार होत नाही हे सगळं पाहण्याकरता। आणि हे दादाचं मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा विषय असो किंवा कुठल्याही गोष्टीचा आमचे तेरचे जावई म्हणून किंवा आम्ही कुटुंबात, आमचं कुटुंब तेर म्हणजे कुटुंबातलेच व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो आणि कुठलाही त्यांचा निर्णय असायचा तर त्याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर तेर येथे बॅनरबाजी असेल किंवा त्यांचं स्वागत असेल, सत्कार असेल, कुठल्याही विषयाचा जल्लोष असेल। पण आता हा जल्लोष करत असतानाच हा अचानक असा दुःखाचा त्यांचा बातमी ऐकली, पूर्ण हळहळ व्यक्त होत आहे आणि मन असं सुन्न झालेलं आहे आणि सर्व परिसरातून एवढं दुःख व्यक्त केलं जात आहे की या ठिकाणी ही पोकळी महाराष्ट्रातली आपण भरून काढता येत नाही। आणि महाराष्ट्राला चा दादा पूर्ण आमचा सर्वांचा आमचं पालन करते दादा, राजकारणामधून समाजकारणामधून जे त्यांनी काम करत होते ते असं आम्ही पूर्ण महाराष्ट्र दादाच्या जाण्यानं पोरका झालेला आहे। आम्ही त्यांच्या सर्वच जण आम्ही तेरवाशीय दुःखामध्ये सामील आहोत। की आपण जर पाहिले तर अगदी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळतोय। प्रामुख्याने अजितदादांची सासरवाडी असणारं तेर गावात देखील पूर्ण गाव जे आहे ते शोकसागरात बुडालेलं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।